मागील 15 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पिकातील अंतर्मशागतीची कामं जी आहेत ते पूर्णपणे रखडलेली आहेत। तर दुसरीकडे आज थोडी पावसाने उघाड दिलेली आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये जर आपण पाहिलं तर अंतर्मशागतीचं काम सुरू आहे, खुरपणीचं काम सुरू आहे। पाऊस सुरू असल्यामुळे कामं संपूर्ण थांबलेली होती। शेतातील तणकट काढणं असेल किंवा मग डवरणी असेल, फवारणी संपूर्ण कामं रखडली होती। त्यामुळे जर आपण दृश्य बघू शकतो शेतातलं कपाशीमध्ये तणकट आहे की तणकटात कपाशी असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मागील 15 दिवसांपासून कामं ठप्प असल्यामुळे जे आहे ते कपाशीच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर जे ते गवत या ठिकाणी वाढलेलं आहे। त्यामुळे कपाशीची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावर खुंटलेली आहे। आता आज थोडी पावसाने उघाड दिलेली आहे, त्यामुळे मजुरांच्या माध्यमातून गवत काढण्याचं काम सुरू आहे। परंतु तणकट वाढल्यामुळे याचा खर्च जो आहे तो दुप्पट झालेला आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये गवत झालेलं आहे, तणकट झालं आणि ते काढणीचं काम सुरू आहे। का तणकट वाढलंय एवढ्या प्रमाणात? मी 2 वेळा फवारणी केली तणनाशकाची। 2 वेळा फवारणी केल्यानंतर याच्यावर काही प्रभाव पडला नाही त्याचा तणकटावर। आणि ह्या पावसामुळं 15-20 दिवस होऊन राहिले आता, तर पाणी काही बंद होऊन राहिलं नाही। आज थोडीशी उघाड भेटली त्याच्यानं मग मजूर टाकला। काय वाटतं, तणकट वाढलेला आहे, काढणीचा खर्च दुप्पट होतोय शेतकऱ्यांचा? कारण आता जे समजा 10-15 बाया काम होत होतं तिथं आता 40 बाया लागते मला। 40 बायाची मजुरी पकडा तुम्ही, आता काय मजुरी आहे काय नाही तर हां, तर आम्हाला हे परवडते का ते, पण करा लागते ना। पिकावर काय परिणाम झाला? पिकावर हे पहा ना तुम्ही, आता तुम्हाला दिसते तर हे दिसून राहिलं तुमच्या डोळ्यानं, पाहून घ्या बा तुम्ही। वाढ झाली का पिकाची? हां, मग आता हे पीक पाय ना, हे पीक होय काय? नक्कीच, तर आपण बघू शकतो 15 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्या पद्धती त्यामुळे जे आहे ते पिकात जे आहे ते वाढ व्हायला पाहिजे ती झाली नाही। या ठिकाणी आपण बघू शकतो कपाशी बघतो आणि या ठिकाणची कपाशी आपण बघू शकतो एकाच शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते पीक आपल्याला दिसत आहेत। कपाशीची वाढ झालेली नाहीत, कारण अवतीभोवती जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते गवत असेल किंवा तणकट आहे आणि त्यामुळे जे आहे ते वाढ खुंटली। आणि त्यामुळे सतत पाऊस सुरू असल्यामुळे जर आपण पाहिलं तर विविध रोग जे आहेत ते कपाशी असेल किंवा सोयाबीनवर गेलेले आहेत। फवारणी शेतकरी सकाळी करतात, दुपारी पाऊस येतो, त्यामुळे फवारणीचाही काही जो आहे तो उपयोग सध्या शेतकऱ्यांना होताना दिसत नाही। दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाढ मजुरीमध्ये झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। ज्या ठिकाणी 10 मजुरांच्या हातानं काम होत होतं त्या ठिकाणी 30 ते 35 मजूर लागत आहे। त्यामुळे खर्च देखील मशागतीचा वाढला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोर्शी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।